तेलंगणात भीषण नरसंहार। जामिनावर सुटताच नराधमाने स्वतःच्या कुटुंबासह 6 जणांना संपवले। आधी तक्रारदार कुटुंबाचा गेम, मग स्वतःचा संसार उद्ध्वस्त। तेलंगणातील सामूहिक हत्येचे थरारक वास्तव। जामिनावरील मुक्तता ठरली 6 जणांसाठी मृत्यूचा सापळा। न्याय व्यवस्थेला विचार करायला लावणारी घटना। सुडाच्या अग्नीत होरपळली निष्पाप बालके। तेलंगणातील सामूहिक हत्याकांडाने देश सुन्न। आपण एका सुसंस्कृत समाजात राहतो असं आपण म्हणतो, पण जेव्हा सुडाची भावना माणसाला पशु बनवते तेव्हा काय घडू शकतं याचं सर्वात भयंकर आणि क्रूर उदाहरण आज समोर आलंय। एका पॉक्सो गुन्ह्यातील आरोपी जामिनावर बाहेर येतो आणि एकाच रात्रीत एकामागे एक तब्बल 6 जणांचा गळा चिरून भीषण रक्तपात घडवतो। या घटनेने केवळ तेलंगणाच नव्हे तर संपूर्ण देश सुन्न झालाय। नक्की काय घडलं या धक्कादायक प्रकरणात पाहूया सविस्तर। तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील शाबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या देवळागुडा गावात शनिवारी 11 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास 6 जणांची निर्घृण हत्या झाल्याची अत्यंत खळबळजनक घटना उघडकीस आली। आरोपी राजकुमार याच्या विरुद्ध एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीने आणि तिच्या आईने 16 मे रोजी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता। या प्रकरणात अटक झाल्यानंतर आरोपीची नुकतीच जामिनावर मुक्तता झाली होती। मात्र जेलमधून बाहेर येताच या नराधमाच्या डोक्यात सुडाची भावना पेटत होती आणि याच रागातून त्याने एकाच रात्री 2 वेगवेगळ्या ठिकाणी जात 2 कुटुंबे कायमची संपवून टाकली। मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास आरोपी राजकुमार शाबाद येथील PRR स्टेडियम जवळ राहणाऱ्या त्या अल्पवयीन मुलीच्या घरात जबरदस्तीने घुसला। तिथे त्याने त्या मुलीला ओढून नेण्याचा प्रयत्न केला असता मुलीची आजी चित्याला रुक्कम्मा वय वर्ष 65 आणि आई चित्याला लक्ष्मी वय वर्ष 45 यांनी त्याला प्रतिकार केला। यावर संतापलेल्या राजकुमारने धारदार चाकूने दोघींवरही सपासप वार करून त्यांची घरातच हत्या केली। त्यानंतर तो त्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला ओढत देवळागुडाजवळील अखिल सागर तलाव सागरकुंटा परिसरात घेऊन गेला आणि तिथे तिचाही गळा चिरून निर्घृण खून केला। एवढा रक्तपात करूनही या नराधमाचा राग शांत झाला नाही। तो तिथून तडक स्वतःच्या घरी गेला। राजकुमारने 7 वर्षांपूर्वी सरिता हिच्याशी प्रेम विवाह केला होता। घरात प्रवेश करताच त्याने गाढ झोपेत असलेल्या आपली पत्नी सरिता, 4 वर्षांचा मोठा मुलगा परीक्षित आणि अवघ्या 2 वर्षांचा लहान मुलगा दैवक्षित यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करत तिघांचाही गळा चिरून खून केला। स्वतःचा संसार आणि पीडितेचे कुटुंब उद्ध्वस्त केल्यानंतर आरोपीने त्याचे वडील अरुण कुमार यांना फोन करून या 6 हत्येची कबुली दिली आणि आपणही आत्महत्येचे पाऊल उचलणार असल्याचे सांगितले। वडिलांनी तत्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली, ज्यानंतर पोलीस यंत्रणा हादरून गेली। या सामूहिक हत्येची माहिती मिळताच फ्युचर सिटीचे पोलीस आयुक्त तरुण जोशी आणि शाबाद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले आहे। आरोपी राजकुमार अद्याप फरार असून त्याच्या शोधासाठी पोलिसांनी 7 विशेष पथके तैनात केली आहेत। दरम्यान या घटनेनंतर शाबाद परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात असून मृतांच्या नातेवाईकांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केलंय। त्या नराधमाला आमच्या स्वाधीन करा अशी मागणी करत ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला असून परिसरात कमालीचा तणाव निर्माण झालाय। या घटनेने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत। पॉक्सो सारख्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी जेव्हा जामिनावर बाहेर येतो तेव्हा पीडित कुटुंबाच्या सुरक्षेचे काय? निष्पाप चिमुकल्यांची काय चूक होती? आज एका नराधमाच्या सुडापायी 2 हस्ती खेळती कुटुंब स्मशानात बदलली आहे। पोलीस सध्या आरोपीचा कसून शोध घेत आहेत, पण या क्रूर घटनेने समाजाच्या मानसिकतेवर मात्र एक मोठे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे। अशाच घडामोडी व अपडेट्स मी ऐश्वर्या आपल्यापर्यंत घेऊन येत राहील। तोपर्यंत बघत राहा देशोन्नती। नमस्कार।